नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण कुठं आलो? जंगलात, शेवलानं आलो. शेवलांची रेसिपी दाखवायची आहे, त्याचसाठी खास करून आलो शेवलानं. तर घरी गेल्यावर तुम्हाला रेसिपी शेवलांची कशी बनवतो ना ती पाहायला मिळेल. तर चला आता शोधूया जंगलात शेवला. समोर बघता आले एक शेवल पाहिलाच भेटला आहे बघा. हा बघा, हा इथून तोडून घ्यायचा. हा एक शेवल आहे आणि बाजूला बघा 3 आहेत. 1 2 3. चला इथून काढून घेऊया. यो बघा, एक समोरच शेवल आहे, याला कटिंग करून घेऊया. बघा शेवलांचा कलर बघा आणि पाल्याचा पण कलर बघा सेम. याला तीक्ष्ण नजर लागते शोधाला. ही बघा एकत्र 2 आहेत. शोध मोहीम आपली चालू आहे शेवलांची. तर ही वर्षातून एकदा तरी भाजी खावायची, कारण पोटाचे विकारांवर ही आयुर्वेदिक भाजी असते. आता यो उन्हाळ्याचा सीझन आहे आणि या सीझनमध्ये थोडासाच फक्त पाऊस पडला, लगेच शेवला उगवली. त्याचसाठी आपण शेवलानं आणली. मध्ये व्हिडिओ बघितले असेल, त्याच्यात आपण फक्त शेवलानं आलेलो ती व्हिडिओ दाखवली. पण आज आपण तुम्हाला रेसिपीची व्हिडिओ दाखवायची आहे, म्हणून तर खास करून आलो ते शेवलानं. तर उन्हाळ्याचा सीझन आणि या सीझनमध्ये लवकरच शेवला आली, त्याच्यासाठी आपण जंगलात आलो. शेवला भेटतात, शोध मोहीम चालू आहे. मे महिना चालू आहे, थोडा पाऊस का पडला इकडं बघा, फुलून गेली शेवला. म्हणजे किती लवकर आली बघा. हा बघा शेवल, याचा कलर बघा हिरवा गार निसता. इकडे बघा, आणि ह्याचा कलर बघा. पाला बघा, हे पालन साप बी पासू शकते, त्याच्यामुळं नीट काळजी घ्यावी लागते. बघा इथं एक शेवल आहे, कटिंग करून घ्या. बघा नजर किती तीक्ष्ण लावायला लागते. इथं एक शेवल आहे दिसला, यो बघा पालन कसा निघलेला आहे बघा. अशी शेवला असतात, त्याच्यासाठी लागते नजर तीक्ष्ण. यो बघा एक शेवल कसा आहे, पालन. बघा कसा असते शेवल, काट्या कुट्या नसते आणि त्याचा कलर असा इतका असते ना पाल्यासारखा, समजूनच येत नाही. शोधायला लागताना अशी. कधी कधी शेवला आपल्या जवळच असतात, दिसून नाही येत. ही बघा अशी असतात ती शेवला, भुलभुलैया. ही बघा डागरांची 2 निघली. हा एक, यो एक. अति मोठा शेवल बाबा बाबा. हा एक आहे, यो फुलून गेलाय बघा. बाबा बाबा, ही शेवला काय शेवला मोठी आहे ती खरं बघा. यो एक, तो एक बाजूला आणि यो एक. यो सगळ्यात मोठा आहे. बाबा बाबा, यो शेवल आहे का शेवल, फुलून गेलाय. पण त्याची साईज बघा किती मोठी. अरे तेव्हा माझ्या इकडं बघा, मी उभा आहे, जवळ कंबरवरला आहे. यो बघा कंबरवरला, यो बघा. आणि त्याचा छोटा भाऊ, साईज आहे का काय आहे. अरे देवा बघा, यो घ्यावाचा नाही आपण, कारण फुलून गेलाय. याला काय बोलतात माहिती आहे ना. यांचेच शेजारी एक आहे शेवल बघ. तर मित्रांनो बघा, फायनली आपल्याला एक भाजीची शेवला भेटली. काम फिट झाला. चला आता रेसिपीला सुरुवात करूया घरी जाऊन. याच्यासाठी आपल्याला लागते ती काकरा, कारण ये भाजीला काकरांशिवाय चव नाही. चीज टाकतात पण काकरा आहेत ना याच्यात बेस्ट. तर मित्रांनो फायनली आपल्याला शेवला भेटलेली आहे. आता तुम्हाला शेवलांची भाजीची रेसिपी ती दाखवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला मेन म्हणजे काकरा.
काकरा शोधायची आहे तर ती शोधून घेऊ. नंतर तुम्हाला शेवलांची भाजी आहे ना मटणासारखी झणझणीत बनवून दाखवणार आहे. व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. कारण शेवलांची भाजी आहे ना ही मटणासारखी लागते. वर्षातून एकदा तरी खावाची. आम्ही खातून, तुम्ही पण खा. भारी असते. कारण ही भाजी आहे ना शेवलाची, ती भाजी जंगलात उगवते आहे. शेवला ही एक रानभाजी आहे. तर पहिला पाऊस पडला नाही कारण लगेच उगवते ती शेवला. करांदा पण उगवतात पण पहिले म्हणजे शेवलाच उगवतात जंगलात. तर मस्तपैकी रेसिपी आपल्याला बघायला भेटतात. यो बघा काकरांचा झाड. काकरा बघा कधी आली दमभर. आता पाडून घेऊ आपण. तर बघा मित्रांनो, फायनली आपण काकरा पारलेली आहे. ती बघा भाजीपुरती आपल्याला काकरा भेटली. याला बोलतात काकरा. बघा काकराचे झाडं अशी आपण काकरा पारलेली आहेत, भाजीपुरती आहेत. तर पहिले आपण व्यवस्थित साफ करून घेऊ शेवला. ही बघा वरचा कवर आहे ना तो एक काढून घ्यायचा. ही बघा अशी साफ करायची. शेवलाचा पिवला बघा, हा बघा हा घ्यावाचा नाही. त्याच्यामुळं इथून कटिंग करून घ्यायचं. पूर्ण असाच सगळा पिवला भाग काढून घेऊ. शेवल इथूनच घ्यायचा. हे बघा पिवला भाग पूर्ण काढून टाकायचा. इथं पिवला भाग आहे, हा बघा, हा बघा हा पिवला भाग आहे ना, तर इथूनच कटिंग करून घ्यायचा. हे बघा. चला आता कटिंग करून घेऊ. हे बघा अशी कटिंग करायची, एकदम बारीक चिरून घ्यायची. बघा शेवला अशी बारीक करायची. तवरी शेवला होती पण झाली बघा कशी. कारण त्याची पिवला भाग असते तो काढून दिलं व बारीक होता. असा एकदम बारीक चिरून घ्यायची पूर्ण शेवला. म्हणजे लवकर शिजतंय आणि खावाला पण एकदम भारी. हे बघा चिराची पद्धत बघा. जसा कांदा बारीक चिरतो ना तशी अशी चिरून घ्यायची. बघा एकदम चिरून अशी बारीक घ्यायची शेवला सगळी. त्याचा पिवलासर भाग असते ना तो घ्यावाचा नाही. हा बघा हा पिवला भाग असते ना, हा घ्यावाचा नसते. इकडं बघा हा पिवला भाग असते, हा काढून टाकायचा. हे बघा पूर्ण मी सगळा काढून टाकलेला आहे. हे बघा कारण हा खवखवतंय त्याच्यामुळं हा भाग घ्यावाचा नाही. असंच पूर्ण भाग हे बघा पूर्ण काढून टाकलं. हे बघा याच्याने काय होतंय गलेला खवखवपणा येते. चला ही पूर्ण अशी सगळी कटिंग करून घेत आहे. तर बघा कधी आपण शेवला आणलेली आहे आणि त्याची साला बघा कधी निघली. आणि हा पिवला भाग, हा भाग खवखवतो घशाला, त्याच्यामुळं आपण तो काढून टाकलेला आहे. आणि काढूनच टाकायचा असते. बघा शेवला कती होती आणि त्याची चिरून कती झाली भाजी. बघा ही चिरलेली आहे, एक भाजीची होती. बघा शेवला रास भेटतान पण त्याची चिरल्यानंतर बघा कती होतात ती. ही बघा तर अशीच आपण ही चिरून घेतली. आता याची आपण भाजी बनवणार आहोत.
चला मंडळी, आता आपण करूया शेवलांची भाजीला सुरुवात. सर्व सामान आणलेलं आहे इथं आपण. आता काय काय लागतंय भाजीसाठी ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. शेवलाची भाजी बनवण्यासाठी लागणारा साहित्य बघा. इथं आपण शेवला चिरून घेतली आहे बारीक. इथं बघा कांदा चिरून घेतलेला आहे. इथं काकरांचा पेस्ट बनवलेला आहे. आणि या बाजूला आहे आपला अद्रक आणि लसूण पेस्ट. आणि इथं कोथिंबीर आणि तेल. इथं बघा खोबरा वाटण केलेला आहे. इथं आपला आगरी कोल्यांचा मसाला, लाल भडक दे धडक, गरम मसाला, चवीनुसार मीठ, हळद. तर शेवलांची भाजी बनवण्यासाठी हा बघा इतका सामान लागतं आहे. आणि ही आपण शेवला चिरून घेतलेली आहे. तर चला आता सुरुवात करूया भाजी बनवायला. तर चला आता सुरुवात करूया आपण भाजी बनवायला. पहिल्यांदा आपण चिरलेलं ही शेवला आहे ती कुकरमध्ये टाकायची. पाणी नितरवून पूर्ण हे बघा कुकरमध्ये टाका. नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिरलेला कांदा. कांदा टाकला. तर कांदा टाकून झाला. आता काकरांचा पेस्ट टाकून झाला. आता अद्रक लसूण हा पेस्ट. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर चिरलेली. आता याच्यामध्ये खोबरा म्हणजे वाटण केलेलं आहे तो टाकणार. नंतर याच्यात मसाला, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आपल्याला अंदाज होता इतकाच लागेल, त्याच्यामुळं सगळं साहित्य घेऊनच ठेवलेलं. आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण तेल वरची टाकायचं असा. आता हा पूर्ण मिश्रण करून घ्यायचा, असा कालवून घ्यायचा. बघा भेल बनवली जशी, असा पूर्ण कालवून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये थोडा पाणी टाकायचा. तर आता आपण कुकराचं झाकण लावून घेऊ. झाकण लावून झाला. आता पेटवू गॅस. आता गॅसवर 3-4 शिट्या देऊन कुकरान आपण मस्तपैकी मटणासारखी भाजी शेवलांची बनवू. तर बघा 3-4 शिट्या झाल्या ना तर आपली भाजी ओके. वेट करूया आता. तर मित्रांनो आपली फायनली भाजी झालेली आहे मटणासारखी. बघा घालवून दिली. इकडं बघा झणझणीत मटणासारखी भाजी. इकडं बघा बघितली. 4 शिट्ट्या घेतल्या. 4 शिट्ट्यानंतर इकडे बघा झालेली आहे ती आपली मटणासारखी भाजी. बघली सेम मटणाला पण फेल करेल अशी आपली झालेली आहे शेवलांची भाजी.